श्रीकांत भारती. हा प्रश्न खरंच खूप गंभीर आहे. आपण सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय करतं, दुसऱ्याकडे 400 कोटी रुपये शिल्लक आहे. आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही देतो म्हणताय, फक्त त्याचे कालावधी घोषित करा ना, की टप्प्याटप्प्याने देतो. म्हणजे टप्प्याटप्प्याने काय 2 वर्षांनी देणार आहे का? सभापती महोदय, त्याचा एक काळ आहे, त्यांनी स्पेसिफिक काळ घोषित करावा की एवढ्या पिरियडच्या अंतर्गत आम्ही हे पैसे देऊ आणि व्याजासह देऊ म्हटलं पाहिजे ना. त्यांनी त्याच्या अगोदर साखर विकली, सगळा व्यवहार व्याजाच्या आधारावर साखर कारखानदार करतात आहे. मग तुम्ही व्याजासह का देत नाही? कारण हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. 2च मुद्दे सभापती महोदय, टप्प्याटप्प्याने करतात, त्याचा कालावधी कुठला आणि हा व्याजासह दिला पाहिजे. आणि एक मुद्दा महत्वाचा राहतोय सभापती महोदय, ह्याच्यावर काय फौजदारी गुन्हे दाखल करणार तुम्ही, त्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. मी सांगितलं आता, आपण सांगितलेलं आहे, फक्त त्यांचा मुद्दा असा आहे की किती वेळात ते सुद्धा सांगितलं. काही ठिकाणी कारखाना आणि शेतकरी याच्यामध्ये करार केलेला आहे, त्या ठिकाणी काही FRP राहिलेली असेल तर त्यांना देखील व्याजासह देण्याची आम्ही या ठिकाणी गवाही देतो. ओके. प्रश्न